सोनुष पप्पा काय ग? नाव घ्या ना. कोणाचं घेऊ? अच्छा उखाणा म्हण ना. सोनुष पप्पा उखाणा घ्या ना. हा मी घेतो उखाणा, पण सत्य परिस्थितीवर आधारित आहे बरं. तुला राग नको येऊ देऊ मग. हा घेतो मग उखाणा. जेव्हापासून तर संग झालं मग लग्न, माग लागले विघ्न. जेव्हापासून तर गळ्यात घातलं मंगळसूत्र, ढिल्ले झाले मग सगळे सूत्र. दूर गेले मित्र, विचारायला मला काळ कुत्र. घरात मावा काही चालाला, माग लागला तिच्या आईचा. आता चुप बसा, नाही तर घरात होईन धिंगाणा. तुम्हाला मी नाव घ्यायला सांगितलं होतं का? रडगाणं गायला सांगितलं होतं? सत्य परिस्थितीवर आधारित तू काय सत्य परिस्थितीवर आधारित आहे? उखाणा. तुम्ही नाव घ्या, माझं नाव. तो हिचं नाव आहे शिवकन्या. हिला कोणी काहीतरी सांगा ना, ही मावा काही तर ऐकाना ना. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही, काय नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची, आणि आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली, म्हणून म्हणलं. आजा, मी तुला आय लव्ह यू बोलल्यावर तू परत बोलणार? हो. आय लव्ह यू परत. सोनुष पप्पा काय ग? नाव घ्या ना. कोणाचं घेऊ? अच्छा उखाणा म्हण ना. सोनुष पप्पा उखाणा घ्या ना. हा मी घेतो उखाणा, पण सत्य परिस्थितीवर आधारित आहे बरं. तुला राग नको येऊ देऊ मग. हा घेतो मग उखाणा. जेव्हापासून तर संग झालं मग लग्न, माग लागले विघ्न. जेव्हापासून तर गळ्यात घातलं मंगळसूत्र, ढिल्ले झाले मग सगळे सूत्र. दूर गेले मित्र, विचारायला मला काळ कुत्र. घरात मावा काही चालाला, माग लागला तिच्या आईचा. आता चुप बसा, नाही तर घरात होईन धिंगाणा. तुम्हाला मी नाव घ्यायला सांगितलं होतं का? रडगाणं गायला सांगितलं होतं? सत्य परिस्थितीवर आधारित तू काय सत्य परिस्थितीवर आधारित आहे? उखाणा. तुम्ही नाव घ्या, माझं नाव. तो हिचं नाव आहे शिवकन्या. हिला कोणी काहीतरी सांगा ना, ही मावा काही तर ऐकाना ना. हॅलो बाळा, कशी आहे तू? हाय, मी एकदम मस्त आहे. जावई बापू कसे आहेत? ते पण एकदम मस्त आहेत ना, माझ्या बाजूलाच बसून आहेत. दे जरा त्यांना. एक मिनिट हा. मामी दैले जांभळ झाले. 3 डब्याचा काटा काढलाय, 4था डबा हातात घेतलाय ना, आंबट लागत काय होते. खाऊ वाटलं तर खा, नाही तर किंवा खाली निघा.